आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री साठीची प्रश्नपत्रिका क्रमांक 8वी पाहणार आहोत. पेपर 1 साठी ही प्रश्नपत्रिका आहे. भाषा व गणित या विषयांसाठी एकूण 75 प्रश्न असणार आहेत. तर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूयात. विभाग 1 म्हणजे 25 पहिले 25 प्रश्न हे मराठीसाठी असणार आहेत. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. पहा, उतारा दिलेला आहे. उतारा वाचण्यासाठी जर वेळ घालवायचा नसेल तर सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्यायचे आणि प्रश्नामधला जो महत्त्वाचा एखादा शब्द आहे तो शब्द लक्षात ठेवून तो शब्द पकडून नंतर उतार्यामध्ये आपण त्याची उत्तरं शोधायची आहेत. पहा, प्रश्न 1, कृषी तज्ज्ञ काय सांगतात. पहा, आता याच्यामध्ये कृषी तज्ज्ञ हा महत्त्वाचा शब्द आपण पकडायचा आणि वरती उत्तर शोधायचं. पहा, कृषी तज्ज्ञ सांगतात. काय सांगतात कृषी तज्ज्ञ? की बकऱ्यांना चरायला सोडण्यापेक्षा गवत व झाडपाला कापून त्यांना खायला घालावा असे कृषी तज्ज्ञ सांगतात. म्हणजे शेळ्या व बकऱ्यांना काय गवत आणि झाडपाला कापून खाऊ घालणे असे कृषी तज्ज्ञ सांगतात. आणि प्रश्न 2, वरील उतार्यासंबंधी अयोग्य विधान कोणते. पहा, पूर्ण उतार्यासंबंधी जर एखादा प्रश्न असेल तर पूर्ण उतारा वाचणं सुद्धा गरजेचं आहे. याचं उत्तर आपण पाहूयात. पहा, कोणतं विधान अयोग्य आहे. पहिला पर्याय, शेळीचे दूध औषधी असते. पहा, इथे दिलेलं आहे दूध औषधी असते म्हणजे हे विधान योग्य आहे. शेळीच्या केसांपासून लोकर बनवतात. पहा, केसांपासून लोकर बनवतात हे विधानसुद्धा योग्य आहे. शेळी ज्या झाडाला खाते त्या झाडाची वाढ खुंटते. पहा, शेळी ज्या झाडाला तोंड लावतील, तोंड लावणे म्हणजे खाणे, त्या झाडाची वाढ खुंटते म्हणजे हा पर्याय सुद्धा योग्य आहे. मग आता चौथा पर्याय, शेळी हा हिंस्र प्राणी आहे. शेळी हा हिंस्र, वाघ सिंह जसे हिंस्र प्राणी आहेत इतर प्राण्यांना ते मारतात, तसं शेळी हिंस्र प्राणी आहे का नाही म्हणजे हे अयोग्य विधान आहे. पर्याय 4. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. कवितेवरती सुद्धा 2 प्रश्न दिलेले असतात परंतु कविता आपल्याला लक्षपूर्वक वाचणं हे गरजेचं असतं. कविता वाचूयात. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी, कुरणावर शेतात गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते चहूकडे कसे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. पहा, याप्रमाणे कविता आहे. आता प्रश्न पाहूयात. कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे. पहा, पिवळे तांबूस ऊन कोवळे. ऊन कोवळे आहे, त्या कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे, पिवळा आणि तांबूस. पहा, पर्याय 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4, सोनेरी मखमली रंग कोणाचे आहेत. पहा, सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे. आता इथे नाव नाही दिलेलं की कोणाचे आहेत हे. सोनेरी मखमली रुपेरी आणि पंखसुद्धा आहेत, तर हे कितीकांचे कुणाचं नाव दिलेलं नाही. तर मग आता पाहूयात आपण. झाडांचे रंग सोनेरी मखमली असू शकत नाही आणि झाडांना पंख तर नसतातच. ओढ्यांना सुद्धा पंख नसतात आणि साळींना सुद्धा, साळी म्हणजे भाताला सुद्धा पंख नसतात म्हणून हे 3ही पर्याय नसतील. आणि मग फुलपाखरांच्या पंखाचे सोनेरी रंग असतात, मखमली असतात, रुपेरी सुद्धा असतात आणि पंख सुद्धा फुलपाखरांचे असे सुंदर सुंदर असतात म्हणून पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. पहा, सुमन म्हणजे फूल आणि फुलाचे हे समानार्थी शब्द आहेत फूल, कुसुम, सुमन. पहा, म्हणून सुमन याचा समानार्थी शब्द कुसुम आणि याचा समानार्थी शब्द फूलसुद्धा आहे. सुमन हे काही एखाद्या मुलीचं नाव नाही, ते समानार्थी शब्द काय, कुसुम आणि फूल. आणि कळीसुद्धा नाही म्हणून पर्याय फक्त अ आणि ब योग्य म्हणून दुसरा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 6,
साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. पहा, साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा आणि याचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर म्हणजे लिहिता वाचता न येणारा. पर्याय चौथा हे याचं उत्तर आहे. प्रश्न 7. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, शब्दसमूह काय दिलेला आहे. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे. पहा, 8 दिवसाने प्रसिद्ध होणारे त्याला साप्ताहिक असे म्हटले जाते. मासिक हे महिन्यातून प्रसिद्ध होतं. पाक्षिक हे 15 दिवसातून प्रसिद्ध होतं आणि वार्षिक हे दर वर्षाने प्रसिद्ध होतं. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक आहे. प्रश्न 8. खाली डावीकडे दिलेला जोडशब्द पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा. पहा, अर्धा शब्द आपल्याला इथे दिलेला आहे औषध आणि मग पर्यायापैकी कोणता शब्द त्याला जोडला तर जोडशब्द तयार होईल. तर पहा, औषध दवा असा शब्द नाही बनत. औषध डॉक्टर नाही. औषध वाणी नाही तर औषध पाणी. काय, औषध पाणी हा जोडशब्द तयार होतो. पर्याय चौथा. प्रश्न 9. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. हा प्रश्न काय आहे. मडक्यांची उतरंड तशी लाकडांची काय असते. हा समूहदर्शक शब्द आहे. मडक्यांची उतरंड तशी लाकडांची ही मोळी असते. ही गवताची पेंडी, ही भाजीची जुडी असते. पोत्यांची थप्पी असते. तशी लाकडाची काय असते, मोळी असते. प्रश्न 10. अक्षरं दिलेली आहेत. या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर पर्यायातून शोधायचे. पहा, काय इथे अर्थपूर्ण शब्द बनतो तर टरबूज. टरबूज हा शब्द बनतो आणि त्यातील पहिलं अक्षर आहे ट. पर्याय दुसरा. प्रश्न 11. खालील अपूर्ण म्हण पूर्ण करणारा शब्दसमूह निवडा व त्याचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, म्हण काय दिलेली आहे. गाढवाला टिंब टिंब चव काय. तर पहा, म्हण पूर्ण करायची आहे. गाढवाला गुळाची चव काय. प्रश्न पहिला हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. पहा, संवाद दिलेला आहे. संवादावरती सुद्धा 2 प्रश्न असतात आणि हा संवाद जो दिलेला असतो तो अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं. कारण संवादामध्ये किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे, संवादामध्ये किती व्यक्ती आहेत, असे प्रश्न तिथे इनडायरेक्टली विचारले जातात. तर पहा, संवाद काळजीपूर्वक वाचूयात. तात्या, कोणाकडे चाललात. पंचायतीत जाऊन येतो रे माधव. तू कधी आलास. तात्या, कालच आला हा. पण तुम्ही कशासाठी निघालात तिकडे. वामनराव, कांद्यावर रोग पडला आहे, त्याच्यासाठी पंचायतीतून औषध घेऊन येतो. येताना आमच्या घरी या ना आजोबा. येतो ग छकुली, किती गोड आहेस तू. बाजूला हो, समोरून वाहन येत आहे. पहा, असा उतारा आहे हा किंवा हा असा संवाद दिलेला आहे. आणि आता प्रश्न पाहूयात. संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला असावा. पहा, इथे तात्या आहे. तात्यांशी बोलणारा हा माधव आहे. त्याच्यानंतर इथे छकुलीसुद्धा बोलत आहे आणि अजून वामनरावसुद्धा याच्यामध्ये बोलत आहेत. अशा प्रकारे तात्या, वामनराव, माधव आणि छकुली असे 4 जण या संवादामध्ये भाग घेतलेला आहे. प्रश्न 13. औषध आणण्यासाठी कोण चालले आहे. पहा, पंचायतीतून औषध घेऊन येतो असं कोण म्हणत आहे. तात्या वामनरावांना म्हणत आहे. म्हणून औषध आणण्यासाठी कोण चाललं आहे तर तात्या हे चाललेले आहेत. प्रश्न 14. बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द 4थ्या क्रमांकावर येईल. म्हणजे शेवटचा शब्द कोणता असणार आहे. तर पहा, आपण हे जर अक्षरं जर पाहिली, आपण सर्वप्रथम वर्णानुक्रमे लावून घेऊयात. याप्रमाणे शब्दांचा क्रम लावला तर क वरून जो सुरू होणारा शब्द आहे तो पहिल्या क्रमांकाला येणार आहे. त्याच्यानंतर मध्ये अक्षरांचे नाहीत शब्द, डायरेक्ट व या अक्षरापासून सुरू होणारा शब्द 2ऱ्या क्रमांकावर. त्यानंतर स येतो. सचा शब्द 3 नंबरला आणि सच्या पुढे ह हे अक्षर असतं म्हणून हचा शब्द हा 4थ्या क्रमांकावर येणारा शब्द आहे. पर्याय 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 15.
विमल पुस्तक वाचते या वाक्याचा काळ ओळखा. पहा, क्रियापदावरून आपण त्याचा काळ ओळखत असतो. वाचते म्हणजे ती वाचण्याचं काम करत आहे, म्हणून हा वर्तमान काळ आहे. प्रश्न 16. खालील शब्दगटातील नाम नसलेला पर्याय शोधा. हे पहा, अननस, पपई, कलिंगड ही सर्व फळांची नावं आहेत, म्हणून पर्याय चौथा. हे कुणाचंही नाव नाही, ही काय आहे? पदार्थाची चव आहे, म्हणून पर्याय चौथा हे याचं उत्तर आहे. प्रश्न 17. खालीलपैकी लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? पहा, लिंग ओळखायचं आहे आणि लिंगानुसार वेगळा शब्द ओळखायचा आहे. लिंगानुसार जर आपण पाहिलं तर पहा, मडके, त्याच्यासाठी आपण ते मडके म्हणजे नपुसक लिंग, ती कळशी स्त्रीलिंगी, ती घागर स्त्रीलिंग आणि ती बादली स्त्रीलिंग, म्हणून लिंगानुसार वेगळा असणारा शब्द पर्याय पहिला ते मडके. प्रश्न 18. किती सुंदर बाग आहे ही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहा, अधोरेखित केलेला शब्द आहे सुंदर. तर सुंदर हा शब्द कोण आहे? नाव आहे का? तर नाही, नाव नाही आहे. सर्व नामसुद्धा ते नाही आहे. त्याच्यानंतर हे क्रियापदसुद्धा नाही आहे. मग आपण पहा, आता बाग हे जे नाम आहे, या नामाबद्दल विशेष माहिती हा सांगतो शब्द, म्हणून हा काय आहे? विशेषण. बाग कशी आहे याबद्दल अधिक माहिती सांगतो, विशेष माहिती सांगतो, म्हणून हे विशेषण आहे. बाग कशी आहे? बाग सुंदर आहे. जेव्हा नामाला आपण कसा, कशी, कसे हा प्रश्न विचारतो आणि आपल्याला जे उत्तर मिळतं तर ते असतं त्या वाक्यातील विशेषण. बाग कशी आहे? बागेबद्दल विशेष माहिती सांगितली. बाग सुंदर आहे, म्हणून सुंदर हा शब्द काय आहे? विशेषण आहे. प्रश्न 19 ते 21 साठी सूचना आहेत. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. पहा, तीनही वाक्य आपल्याला वाचायला लागतील. सर्वप्रथम, टिंबटिंब महिना उजाडला. पहा, आता यापैकी कोणताही महिना येऊ शकतो, त्याच्यामुळं आपण इथे याचं उत्तर सांगू शकत नाही. पुढचा प्रश्न, भाद्रपद महिन्याच्या, पहा इथे आता महिन्याचा उल्लेख केला आहे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीलाच टिंबटिंब आगमन झाले, म्हणजे कोणत्या महिन्याचा इथे उल्लेख केलेला आहे? भाद्रपद, म्हणून आपण लगेच पहिल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा इथे लिहू शकतो. पर्याय चौथा भाद्रपद. आता पहा, भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीलाच टिंबटिंब आगमन झाले. पहा, चतुर्थीला कोणाचं आगमन होतं? तर गणपतीचं आगमन होतं, आणि गणपतीचंच हे दुसरं नाव आहे, श्री गणरायाचे आगमन झाले. पहा, आता गणपतीचं वाक्य इथे आपलं तयार झालेलं आहे. पुढचा प्रश्न, विघ्नहर्ता पाहुण्याचे सर्वांनी टिंबटिंब स्वागत केले. विघ्नहर्ता हे सुद्धा गणपतीचंच नाव आहे, म्हणून विघ्नहर्ता पाहुण्याचे सर्वांनी उत्साहाने स्वागत केले. कोणी निराशेने किंवा हे पहा, मिरवणूक जरी शब्द टाकला तरी सर्वांनी मिरवणूक स्वागत केले हे वाक्य काय आपलं योग्य बनत नाही, म्हणून उत्साहाने स्वागत केले हा पहिला पर्यायाचा योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलं आहे? पहा, इथे आपण जर पाहिलं तर इथे नद्यांच्या नावांची यादी तयार झाली आहे, म्हणून इथे स्वल्पविराम वापरलेले आहेत आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, असे 2 विरामचिन्हे इथे वापरलेली आहेत. तर आपण पहा, पर्यायामध्ये आपल्याला इथे स्वल्पविराम हे एक पर्याय दिलेला आहे, परंतु पूर्णविराम हा पर्याय आपल्याला कुठेही दिलेला नाही. जर अ, ब, क, ड याप्रमाणे पर्याय असते आणि त्यामध्ये जर पूर्णविराम जर दिला असता तर दोनही पर्याय आपण तिथे निवडले असते. आता इथे पूर्णविराम नाही आहे, फक्त स्वल्पविराम हा एकच पर्याय इथे योग्य आपल्याला दिलेला आहे. प्रश्नचिन्ह कुठेही नाही, अवतरण चिन्ह कुठेही नाही किंवा अर्धविरामसुद्धा नाही. पर्याय दुसरा. प्रश्न 23. समान अर्थ असलेली वाक्प्रचारांची जोडी कोणती? पहा, डोळा लागणे म्हणजे डोळे झाक करणे नाही, ही अयोग्य जोडी आहे. तोंड देणे म्हणजे छाती दडपणे हा सुद्धा योग्य जोडी नाही. गळा काढणे म्हणजे चेहरा खुलणे ही सुद्धा योग्य जोडी नाही. आता पर्याय चौथा, पहा, खजील होणे म्हणजेच चेहरा पडणे ही वाक्प्रचाराची जोडी काय आहे? योग्य आहे. प्रश्न 24. पहा, इथे शब्दकोड दिलेला आहे. सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास आडवा शब्द धरणी
आणि उभा शब्द रात्र या अर्थाचा तयार होईल. पहा इथे एक आपल्याला अक्षर ठेवायचं आहे आणि आडव्या शब्दाचा अर्थ धरणी झाला पाहिजे, उभ्या शब्दाचा अर्थ रात्र झाला पाहिजे. जर आपण आता इथे एक एक पर्याय ठेवून पण तुम्ही पाहू शकता, एक एक पर्याय टाका, चेक करा कोणते शब्द तयार होतात. का म जर ठेवला तर म मी न हा अर्थपूर्ण शब्दच तयार होत नाही. का जर ठेवला तर का मी न हा अर्थपूर्ण शब्द होत नाही किंवा झाला तरी त्याचा अर्थ धरणी नाही आहे. आणि जा जर ठेवला तर जा मी न या शब्दाचा सुद्धा अर्थ धरणी असा होत नाही. जर आपण ज ठेवला तर जमीन, जमीन म्हणजे धरणी आणि उभा शब्द रजनी, रजनी म्हणजे रात्र म्हणजे पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. खालील पर्यायात शब्द व त्यांचा अर्थ दिला आहे. चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. पहा पहिली जोडी आहे हात आणि इथे पाणी. तर हात, कर, बाहू असे हाताला अनेक शब्द आहेत, पाणी त्याच्यामध्ये येत नाही, म्हणून पर्याय अ नंबरचा की ही चुकीची जोडी आहे. वीज म्हणजे सौदामिनी, चपला असे अनेक अर्थ वीज या शब्दासाठी येतात, म्हणून ही योग्य जोडी आहे. श्री म्हणजे कामिनी ही सुद्धा योग्य जोडी आहे. आणि चंद्र म्हणजे दिनमणी ही सुद्धा चुकीची जोडी आहे. चंद्राला कुठेही समानार्थी शब्द हा दिनमणी नाही, म्हणून फक्त अ आणि शेवटचा पर्याय पहा इथे ड द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी 4 नंबर दिलेला आहे. फक्त अ आणि ड योग्य पर्याय चौथा हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 26. मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती? पहा 1 ते 100 पर्यंतच्या जर सर्व मूळ संख्या पाहिल्या तर त्यामध्ये एकच समसंख्या आहे आणि ती आहे 2. तर ही एक समसंख्या आहे, म्हणून पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 27. पहा अपूर्णांक दिले आहेत, अपूर्णांकांची बेरीज विचारलेली आहे. किती? छेद समान असतील तर अंशांची आपण बेरीज करू शकतो. पहा 5 आणि 4 9 अधिक 1 10, 10/13 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. प ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? पहा कुठलीही विषम संख्या असेल आणि त्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर आपल्याला समसंख्या मिळते. त्याच्या पुढील येणारे म्हणजे प मध्ये आपल्याला किती मिळवायला लागणार आहे? 1 मिळवला की समसंख्या मिळते, म्हणून पर्याय तिसरा प अधिक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. 5 संख्या दिलेली आहे आणि एका अंकाच्या जागेवर फुली किंवा स्टार दिलेला आहे. या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस 2 आणि 3 या संख्यांनी निशेष भाग जाणार आहे. पहा कसोटी वापरायची. आता जर 2नी निशेष भाग जायचा असेल तर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक हवेत, परंतु पर्याय 3 मध्ये जर आपल्याला 3 हा अंक दिलेला आहे तर या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही. जर 3 एकक स्थानी ठेवला तर 2ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून पर्याय तिसरा इथे बाद झाला. आणि आता 3 या संख्येने निशेष भाग जातो का पाहूयात. पहा अंकांची बेरीज केली 5 अधिक 4 आणि इथे जर 0 ठेवला तर 5 आणि 4 9, 9 अधिक 0 9च उत्तर येतं. या संख्येला काय होणार आहे? बेरीज 9 असल्यामुळं 3ने निशेष भाग जाईल, म्हणून 0 ठेवल्यानंतर पूर्ण संख्येला सुद्धा 3ने निशेष भाग जाणार आहे, म्हणून पर्याय पहिलाच हे याचं योग्य उत्तर आहे. बाकी संख्या ठेवण्याची गरज नाही किंवा या संख्या जरी ठेवून पाहिल्या तरी त्या अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात नाही. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? पहा एकक स्थानी जो 7 आहे, पहिल्या 7ची स्थानिक किंमत इथे 770 आहे, इथे फक्त 7 आहे, इथे 700 आहे, इथे 70 आहे, तर सर्वात कमी स्थानिक किंमत 7 ही दुसऱ्या पर्यायामध्ये येत आहे. प्रश्न 31. 725 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा 725 म्हणजे 725 पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. पहा इथे विस्तारित मांडणी दिलेली आहे संख्येची आणि या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? विस्तारित मांडणीपासून जर आपल्याला संख्या तयार करायची असेल तर त्या विस्तारित मांडणीची बेरीज करायची आणि मग त्याची संख्या जी होईल ती आपल्याला मिळते. तर पहा 908 आणि 8 यांची जर बेरीज केली तर 908 हे उत्तर येतं.
म्हणजे तयार होणारी संख्या 908 ही असणार आहे. प्रश्न 33. 17 गुणिले 3 अधिक 7 गुणिले 7 बरोबर किती पदावली दिलेली आहे. ही पदावली सोडवायची आहे. पहा किती उत्तर येतं. पहा पदावली जर सोडवली, पदावलीमध्ये आपल्याला इथे गुणाकार आणि बेरजेची क्रिया आहे. तर सर्वप्रथम गुणाकार करावा लागेल. 17 त्रिक 51, बेरजेचं चिन्ह तसंच लिहिलं आणि पुढील गुणाकारसुद्धा करून घेतला. 7 7 49 आणि यांची बेरीज केली असता 51 अधिक 49 तर 100 उत्तर मिळतं. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 34. एका संख्येला 6ने भागले असता बाकी 2 उरते आणि 7ने भागले असता बाकी 1 उरते तर ती संख्या कोणती. पहा आता इथं काय करायचं आहे. सर्व संख्यांना भाग देऊन पाहायचं. आधी 6ने भाग द्यायचा, बाकी 2 उरली पाहिजे आणि नंतर 7ने भाग दिला असता बाकी 1 उरली पाहिजे. तर पहा इथे 50 ही अशी संख्या आहे. या 50ला जर 6ने भागलं तर 2 बाकी उरते आणि 7ने जर भागलं तर 1 बाकी उरते. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. वहीमध्ये याचा भागाकार करून पाहायचा. प्रश्न 35. 3 अंकी लहानात लहान संख्येला 1 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने गुणले असता गुणाकार किती येईल. पहा 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100 आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9. आता यांचा गुणाकार केला असता किती येणार. तर 100 गुणिले 9 केलं तर 100 9 900. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे. पहा एकूण 5 संख्या आहेत. चढत्या क्रमाने लावायच्या. वहीमध्ये सर्वप्रथम कच्च्या पानावर या संख्यांचा चढता क्रम लिहून घ्यायचा आणि चौथ्या क्रमांकावर 807 ही संख्या येणार आहे. प्रश्न 37. प्रथमेश दरमहा 60 रुपयांची बचत करतो तर तो एका वर्षात किती रकमेची बचत करेल. पहा प्रत्येक महिन्याला 60 रुपये करतो. 60 60 60 60 याप्रमाणे एका वर्षामध्ये किती महिने असतात. तर एका वर्षात 12 महिने असतात. तर याप्रमाणे तो किती बचत करेल. एका महिन्याची आपल्याला माहिती आहे बचत. तर एकावरून अनेक महिन्यांची आपल्याला 12 महिन्यांची जर काढायची असेल तर 60 गुणिले 12 आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. पहा गुणाकार केला असता 60 गुणिले 12 720 एवढं आपलं उत्तर येतं. तर तो एका वर्षामध्ये म्हणजेच 12 महिन्यात 720 रुपयांची बचत करणार आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. पहा इथे काही अपूर्णांक दिलेले आहेत. यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणत्या छायांकित आकृतीने दर्शवला आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. छायांकित म्हणजे रंगवलेला भाग हा आपल्याला दाखवायचा आहे अपूर्णांकाने आणि तो अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांकसुद्धा पाहिजे. आता पहा इथे विचार केला तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे. तर 308 आहे. पण 308 हा 2 वेळा दिलेला आहे. तर आपण पाहूयात याचं उत्तर कसं आहे. पहा इथे आपल्याला प्रश्न बारकाईने वाचणं गरजेचं आहे. छायांकित भाग आपल्याला छायांकित आकृतीने विचारलेला आहे. तर आपण पर्यायामधील जर आपण छायांकित अपूर्णांक जर शोधला तर पहा इथे 8 पैकी 6 भाग रंगवलेले आहेत. इथे 8 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत. 8 पैकी 5 आणि इथे 8 पैकी 7 भाग रंगवलेले आहेत. तर सर्वात लहान अपूर्णांक हा आपल्याला 8 पैकी 3 म्हणजे 308 हा येत आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. अपूर्णांक दिले आहेत. या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता. पहा छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. याप्रमाणे पहा 5/5 सर्वात लहान म्हणजे हा अपूर्णांक सर्वात लहान 5/13, त्यापेक्षा मोठा 7/13, त्यापेक्षा मोठा 8/13 आणि सर्वात मोठा 9/13 म्हणजे हा चढता क्रम असणार आहे. प्रश्न 40. 535 अधिक 189 बरोबर किती. वहीमध्ये ही बेरीज करायची आहे. सर्व मुलांनी वहीमध्ये बेरीज करा आणि उत्तर किती येते पहा याचं उत्तर येणार आहे 724. आता मी 724 सांगते. काही प्रश्नांची अगदी सोपे असतात त्यांची मी डायरेक्ट उत्तरं सांगते. तर हे उत्तरं तुम्ही डायरेक्ट न करता डायरेक्ट टिक मार्क कुठल्याही एका पर्यायाला करायचे नाही.
नाहीतर कुठल्या एका पर्यायाला टिक मार्क कराल आणि मग उत्तर चुकीचं होऊन जाईल तुमचं. तर प्रत्यक्ष स्वतः वहीमध्ये ह्या सोप्या सोप्या ज्या कृती आहेत आणि गणिताचे इवन सर्व प्रश्न तुम्हाला वहीमध्ये सोडवायला लागणार आहेत. वहीमध्ये कृती केल्याशिवाय, वहीमध्ये मांडणी केल्याशिवाय गणिताच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. प्रश्न पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 41. खालीलपैकी कोणती आकृती आयताची नाही? आता पहा, इथे सोडवण्याची गरज आहे का? याच्यामध्ये वहीमध्ये कच्चं काम करण्याची गरज नाही. आयताची आकृती आपण सहज ओळखू शकतो. पहिला, दुसरा आणि चौथा ही आयताची आकृती आहे, परंतु प्रश्न पर्याय तिसऱ्यामधली जी आकृती आहे ती आयताची नाही. समोरासमोरील बाजू आयताच्या ह्या समान नाही आहेत, म्हणून पर्याय तिसरा ही आयताची आकृती नाही. प्रश्न 42. 489 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा पर्याय दुसरा 489 इथे त्याचं अक्षरात लेखन केलेलं आहे. प्रश्न 43. इथे गणिती क्रिया दिलेली आहे. 50 × 4 केले, मध्ये चौकट आहे आणि 200 + 0 आहे. तर रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा, चौकटीच्या डावीकडचा गुणाकार करून घ्यायचा आणि उजवीकडची बेरीजसुद्धा करून घ्यायची आणि मग कोणती संख्या लहान मोठी आहे हे आपण इथे शोधू शकतो. 50 × 4 जर केलं तर 200 उत्तर येतं आणि 200 + 0 केलं तरीसुद्धा 200 उत्तर येतं. म्हणजे दोन्ही बाजूच्या संख्या या समान आहेत, म्हणजे बरोबरचं चिन्ह आपल्याला इथे द्यावं लागणार आहे. प्रश्न 44. 1 ते 100 या संख्यांमध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता? पहा, कोणता अंक 11 वेळा येतो? तर 0 हा अंक 11 वेळा येतो. हे नेहमी पाठ करून ठेवायचं. कोणता अंक किती वेळा येतो हे सर्व प्रश्न काय करायचे? पाठ करून ठेवायचे आहे. 0 हा अंक 11 वेळा येणार आहे. प्रश्न 45. पहा, अपूर्णांक आहे, अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि इथे उत्तरसुद्धा दिलेलं आहे, परंतु अंशाच्या ठिकाणी काय दिलेलं आहे? स्टार दिलेला आहे. तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या असेल? म्हणजे सरळ सरळ इथे अपूर्णांक सोडवलेला आहे. अंशांची वजाबाकी आपल्याला करून फक्त इथे लिहायचे आहे आणि छेद तर दिलेलंच आहे. 13 वजा जर 11 केलं तर 13तून 11 गेले 12 उरतात. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अपूर्णांकाची वजाबाकी काय येणार आहे? तर 12/25. पर्याय पहिला. प्रश्न 46. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहिला पर्याय पहा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर बरोबर आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय तिसरा, 1 किलोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम नाही, हा पर्याय चुकीचा आहे. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असतात, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आपल्याला चुकीच्या जोडीचाच पर्याय इथे शोधायचा होता. आणि पर्याय चौथासुद्धा बरोबर आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 47. 550 + 200 बरोबर किती? पहा, यांची बेरीज केली तर पहा 750 हे उत्तर येतं. 550 + 200 बरोबर 750 हे उत्तर येतं. म्हणजे पर्याय अ नंबरचा पर्यायसुद्धा याचं योग्य उत्तर आहे. पहा 750 आणि आणखी पुढं क पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे 750. 750 म्हणजेच 750 हे असतं, म्हणून या प्रश्नाची 2 उत्तरे येतात. 750 म्हणजेच 750, म्हणजे फक्त अ आणि क योग्य. पर्याय तिसरा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 48. सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका वाचनालयातील विविध विषयांची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा, प्रश्न काय आहे? इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पहा, इथे विद्यार्थी दिलेले आहेत आणि इकडे विषय दिले आहेत. हे मराठी विषय वाचणारे मुलं आहेत, इंग्रजीची पुस्तके वाचणारे, आणि हे हिंदी विषयाची पुस्तके वाचणारे मुलं आहेत. आणि प्रश्न आहे आपल्याला, इंग्रजी विषयाचे पुस्तक वाचणारे मुलं मराठी विषयाच्या
मुलांपेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा 3ने जास्त आहेत. इंग्रजी वाचणारे पुस्तकं 5पेक्षा 3ने जास्त आहेत, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 49. शामरावांच्या दूध केंद्रात गाईचे 725 लिटर व म्हशीचे 175 लिटर दूध जमा होते. जर त्यातील 650 लिटर दूध विकले गेले असेल तर त्या दूध केंद्रात किती लिटर दूध शिल्लक राहिले? पहा, गाईचं दूध आणि म्हशीचं दूध एवढं मिळून एकूण किती दूध जमा होतं, त्यामधून आपल्याला जर हे विकलं गेलेलं दूध म्हणजे हे दूध 650 लिटर दूध आपण वजा केलं तर किती लिटर दूध शिल्लक राहिलं हे आपल्याला समजणार आहे. पहा, शामरावांच्या दूध केंद्रामध्ये 725 गाईचं आणि 175 लिटर म्हशीचं दूध जमा होतं, म्हणजे एकूण शामरावांच्या दूध केंद्रात 900 लिटर दूध जमा होतं. त्यापैकी 650 लिटर दूध विकलं गेलं म्हणजे एवढं दूध कमी झालं. जर वजा केलं तर 250 लिटर दूध शिल्लक राहिलं. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 50. महाराष्ट्र परिवहन मंडळाची एक गाडी दुपारनंतर 1:15 वाजता निघते व दुसऱ्या गावी दुपारनंतर 1:15 वाजता पोहोचते, तर गाडीला किती मिनिटे प्रवास करावा लागला? पहा, याचं उत्तर कसं सोडवायचं? पहा, याचं उत्तर अगदी सोपं आहे. 1:15 वाजता गाडी निघते. 1:15 ते 1:30 15 मिनटं होतात आणि 1:30 ते 1:45ला पोहोचते. 1:30 ते 1:45 इथे 15 मिनटं होतात, किंवा मग डायरेक्ट 1:15 ते 1:45 पर्यंत 30 मिनटं होतात, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 51. 8 तास बरोबर किती मिनिटे? पहा, आपल्याला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटं, तर 8 तास बरोबर किती मिनिटं? पहा, याला 8 तासांना जर आपण 60ने गुणलं तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. गुणाकार केला असता 60 गुणिले 8 तर 480 एवढे मिनिटं 8 तासांचे होतात. पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 52. आकृती दिली आहे. या आकृतीचे नाव काय? पहा, एका बिंदूतून सरळ दुसरीकडे वाढत जाणाऱ्या रेषेला किरण म्हणतात. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. अरुणजवळ 50 रुपयांच्या 5 नोटा, 5 रुपयांच्या 10 नोटा आणि 20 रुपयांच्या 4 नोटा आहेत, तर अरुणजवळ एकूण रुपये किती? पहा, एकूण रुपये किती होतात हे आपण पाहूयात. 50 रुपयांच्या 5 नोटा म्हणजेच 50 गुणिले 5 केलं तर 250 रुपये. 5 रुपयांच्या 10 नोटा गुणाकार केला तर 50 रुपये होतात आणि 20 रुपयांच्या 4 नोटा गुणाकार केला तर 80 रुपये होतात. आणि या सर्व पैशांची जर बेरीज केली तर 380 रुपये एवढे सर्व नोटांचे मिळून होतात. आता 380 रुपये ते अंकात न देता आपल्याला अक्षरात दिलेले आहेत, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 54. पहा, 11/17 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? अगदी असे सोपे प्रश्नसुद्धा विचारले जातात. तर पहा, याचं पर्याय 2 मध्ये योग्य उत्तर आहे. 11/17 पर्याय दुसरा. प्रश्न 55. 700 पैसे अधिक 200 पैसे बरोबर किती रुपये? पहा, 700 आणि 200 900 पैसे होतात. 900 पैसे म्हणजेच 9 रुपये. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 56. सन 2012 या वर्षातील जानेवारी महिन्यात कोणत्या तारखांना एकच वार असेल? पहा, आपल्याला तारखांना जर एकच वार हे जर आपल्याला काढायचं आहे, एखाद्या महिन्यामध्ये कोणत्या तारखांना एकच वार येतो, तर पहा, कोणत्या तारखांना एकच वार येतो, तर एखाद्या तारखेमध्ये जर आपण आठवड्याचे दिवस म्हणजे 7 दिवस जर मिळवले तर पुढच्या येणाऱ्या तारखेला तोच वार आपल्याला मिळतो. तर आपण पाहूयात. पहा, इथे 5 मध्ये जर 7 मिळवले तर 12 येतो, 12 तारीख येते, म्हणजे 5ला जो वार असणार आहे तोच वार 12 तारखेला सुद्धा असणार आहे. 12 मध्ये 7 मिळवले तर 19 येतात, म्हणजे 19ला सुद्धा तोच वार असणार आहे. आणि 19 मध्ये 7 मिळवले तर 26 ही तारीख येते,
हे 26ला सुद्धा तोच वार असणार आहे. पुढील एकाही पर्यायामध्ये असे येत नाहीत. पहा 7मध्ये जर 7 मिळवले तर 14 तारीख येते, म्हणजे 14 तारखेला पुन्हा जो 7 तारखेचा वार आहे तोच असणार आहे, परंतु इथे 16 तारीख दिली म्हणजे तो सेम वार 7चा आणि 16चा असणार नाही. इथे सुद्धा 8मध्ये जर 7 मिळवले तर 15 तारीख येते, म्हणजे 8ला जो वार आहे तो 15 तारखेला असणार आहे, 16ला नाही. आणि इथे सुद्धा 6मध्ये जर 7 मिळवले तर 13 तारीख येते, म्हणजे 13 तारखेला जो 6चा वार आहे 6 तारखेचा तो 13 तारखेला असणार आहे, 12ला नाही. म्हणून पर्याय चौथा सुद्धा याचं योग्य उत्तर नाही, तर पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. 13°-15 व 7°-15 या अपूर्णांकांची वजाबाकी किती? पहा आता छेद 15 छेद समान आहे, तर अंशांची जर वजाबाकी केली तर 13° मधून 7° जर गेले तर 6°-15 असं याचं उत्तर येणार आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. 70 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 7 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार आहे? पहा साधं आहे, सिंपल याचं उत्तर आहे, अगदी तोंडी लगेच सांगू शकता. 7 तुकडे केले तर प्रत्येक तुकडा 10-10 सेंटीमीटर लांबीचं होईल. पर्याय चौथा. प्रश्न 59. आकृती आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पहा आता त्रिकोणांची संख्या कशी मोजायची. पहा छोटे छोटे आकृत्या जर पाहिल्या तर ही जी आहे तर हा एक त्रिकोण आहे, बी नावाचा हा एक त्रिकोण आहे आणि सी नावाचा हा एक त्रिकोण आहे. आता 3 त्रिकोण झाले. ABCD मिळून हा पूर्ण मोठा एक त्रिकोण तयार होतो, 4 झाले. आता A आणि B मिळून हा सुद्धा एक त्रिकोण इथे तयार होतो, 5वा. याप्रमाणे एकूण 5 त्रिकोण इथे आपल्याला मिळतात. प्रश्न 60. 309 × 2 बरोबर किती? पहा वहीमध्ये गुणाकार करायचा, कच्च्या पानावर याचा गुणाकार करायचा. 309 × 2 याचं उत्तर येत आहे 618. पर्याय दुसरा. प्रश्न 61. अपूर्णांकांची पहा बेरीज आणि वजाबाकी दोन्ही दिलेला आहे. छेद समान आहेत, तर अशा वेळेला आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. अंशांची जर वजाबाकी केली तर 7 + 5 - 5 आणि छेद 22. सर्वप्रथम बेरीज केली 7 आणि 5 12 - 5 छेद 22 आणि 12मधून 5 गेले तर 7/22 हे याचं उत्तर आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 62. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? पहा योग्य जोडी आपल्याला इथे शोधायची आहे. पहा ही आकृती किरण आहे आणि नावसुद्धा त्याचं किरण आहे, म्हणजे ही योग्य जोडी आहे. त्यानंतर पर्याय ब. पहा इथे रेषाखंड दिला आहे परंतु त्याचं नाव रेषा दिलं आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पर्याय 3. इथे पहा कोण दिलेलाच नाही आहे आणि त्याचं नाव कोण दिलेलं आहे, म्हणजे ही सुद्धा चुकीची जोडी आहे. आणि पर्याय 4 ड. तर रेषाखंड आणि त्याचं नावसुद्धा रेषाखंड दिलं आहे, म्हणजे ही सुद्धा योग्य जोडी आहे. अशा प्रकारे फक्त अ आणि ड ही योग्य जोडी आहे. पर्याय चौथा. प्रश्न 63. आकृतिबंधाचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षरसमूहासारखा तो आकृतिबंध आहे हे शोधा. पहा इथे आकृतिबंध दिलेले आहेत आणि पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपण नेहमी किंवा आपल्याला पुस्तकात जर दिलं आहे तर आपण ABCD या अक्षरांचाच वापर करून शक्यतो आकृतिबंध बनवलेले आहेत. आणि इथे काय आहे, तुम्हाला ते अक्षरं सोडून MNO वगैरे याप्रमाणे अक्षरं दिलेली आहेत. तर इथे मुलं थोडेसे कन्फ्यूज होऊ शकतात, पण असा विचार न करता जे अक्षरं दिले आहेत त्याप्रमाणे आकृतिबंध त्याचा चेक करायचा आणि एकाड एक ही अक्षरं आकृतिबंध आपल्याला दिलेला आहे. म्हणून इथे MN 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 हा आकृतिबंध आपल्याला दिसत आहे. पर्याय पहिला. प्रश्न 64. सोबतच्या आकृतीत एकूण किती लघुकोन आहेत? तर पहा इथे हा जो दिलेला आहे तो विशाल कोन आहे आणि 1 आणि 2 इथे आपल्याला हे 2 लघुकोन दिसत आहेत. पर्याय दुसरा. प्रश्न 65. चौकोनाला किती बाजू असतात? पहा किती सिंपल प्रश्न विचारला आहे.
चौकोनाला किती बाजू असतात हे कोणी सांगू शकतं? चौकोनाला 4 बाजू असतात. पर्याय चौथा. प्रश्न 66. सोबतचे वर्तुळ किती रेघांसंदर्भात सममित आहे ते आपल्याला सांगायचे. म्हणजे अशा किती रेषा मारल्या तर सममित 2 भाग याचे पडणार आहेत. तर आपण अशा असंख्य कितीही रेषा मारू शकतो आणि त्या रेषांनी काय होणार आहे, कुठूनही रेषा मारली तरी या वर्तुळाचे काय होणार आहे, 2 सममित म्हणजे 2 समान भाग होणार आहे. म्हणजे अशा आपण असंख्य म्हणजे कितीही ठिकाणी रेषा याच्या मारून आपण त्याची सममिती काढू शकतो. प्रश्न 67. आकृती दिलेली आहे. शंकूचा बाणाने दर्शवलेला पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, हा जो पृष्ठभाग दिलेला आहे तर तो पृष्ठभाग कसा आहे, वक्र आहे. पर्याय पहिला. प्रश्न 68. खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती? पहा, सहज जर निरीक्षण केलं तर या खुल्या आकृत्या आहेत आणि पर्याय 1 मध्ये ही पूर्णपणे बंदिस्त आकृती आपल्याला दिसत आहे. प्रश्न 69. 50 मीटर परिमिती असणाऱ्या एका बागेभोवती 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? पहा, परिमिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. परिमिती आहे 50 मीटर. आता 3 पदरी कुंपण घालायचे म्हणजे याला गुणिले 3 करावं लागणार आहे. 50 गुणिले 3 केलं तर 150 मीटर एवढी मीटर लांबीची तार लागेल. प्रश्न 70. खालीलपैकी घनाची आकृती कोणती? पहा, कोणती घनाची आकृती आहे तर ही स्टार आहे, हा साधा चौकोन आहे, चौरस, आणि ही इष्टिकाची ती आहे. म्हणून फक्त पर्याय अ मध्येच घनाची आकृती आहे. म्हणून फक्त अयोग्य पर्याय पहिला इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 71. सोबतच्या आयतांच्या परिमितीमधील फरक किती सेंटीमीटर असणार आहे? पहा, 2 आयत दिले आहेत. दोन्ही आयतांची परिमिती काढायची आणि मग परिमितीमधील फरक काढायचा आहे. आयताच्या सर्व बाजूंची बेरीज केली तर आपल्याला परिमिती मिळते. पहा, सर्व बाजूंची बेरीज केली तर 24 सेंटीमीटर आणि दुसऱ्या आयतामध्ये सुद्धा सर्व बाजूंची बेरीज केली तर 22 सेंटीमीटर ही परिमिती मिळते. आता दोन्हींमधील फरक काढला, 24मधून 22 गेले, 2 सेंटीमीटर राहतात. तर दोघांमधील फरक आहे 2 सेंटीमीटर. प्रश्न 72. पहा, अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकात गटात न बसणारा अपूर्णांक शोधा. पहा, अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर 3 अपूर्णांकामध्ये आपल्याला छेद समान दिसत आहे, परंतु 6/13 मध्ये हा छेद वेगळा आहे. म्हणजे हा समच्छेद अपूर्णांक नाही. म्हणून हा वेगळा अपूर्णांक म्हणजे गटात न बसणारा अपूर्णांक आहे. प्रश्न 73. सुरेशने एप्रिल महिन्यात दररोज ठराविक रक्कम बँकेत जमा केली. महिन्याच्या शेवटी त्याच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले होते. तर तो दररोज किती रक्कम जमा करत होता? पहा, आता एप्रिल महिना आहे. एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात तर 30 दिवस असतात. म्हणजे 30 दिवस त्याने खात्यावर पैसे भरले आहेत आणि मग त्याचे 3000 रुपये जमा झाले. म्हणजे ही एकूण रक्कम दिलेली आहे. काय आहे? एकूण रक्कम इथं दिलेली आहे. आणि आता दररोज म्हणजे एका दिवशी तो किती जमा करत होता? एकूण रकमेवरून आपल्याला एका दिवसाची जर रक्कम काढायची असेल तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? भागाकार करावा लागणार आहे. 3000ला महिन्यातील एकूण दिवस 30ने जर भाग दिला तर 100 रुपये एवढं आपल्याला उत्तर मिळतं. तर तो दररोज 100 रुपये जमा करत असणार आहे. प्रश्न 74. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? पहा, सोबतच्या घड्याळामध्ये 3:15 वाजले आहेत. पर्याय तिसरा. प्रश्न 75. 450 अधिक 350 बरोबर किती? अंकात लिहून घ्यायचं. 450 म्हणजे 450, 350 म्हणजे 350 आणि बेरीज केली असता 800 उत्तर येतं. अक्षरामध्ये इथे आपल्याला 800 हे उत्तर दिलेलं आहे. पर्याय तिसरा.